तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर सर्वांना हॅपी दसरा. दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर हे आम्ही काही दसरा साजरा नाही केला, म्हणजे मी नाही केला. आईन त्यांनी काय असं कालच हे केलं. आईंचा उपवास होता 9 दिवसाचा. पड ना ती खेळतात पुरी म्हणून काय. तर दसरा वगैरे गेलं नाही. तर आता स्वयंपाक केला. डाळ भात डाळ टाकली आणि भात टाकले शिजायला. तर प्रांजलची इच्छा होती मम्मा पुरणपोळ्या करव. पण लहान लेकरांना कसं सांगणार ना. आणि त्यात माझ्या आजीला पुरणपोळी खूप आवडायची, लय आवडायची तिला पुरणपोळी. म्हणजे तिला अशी कोणतीच गोष्ट नाही की तिला आवडत नव्हती. एकदम म्हणजे हे करायची, आवडीने खायची. सर्व गोष्टी ती आवडीने खायची. आणि त्याच्यामुळं मग हे म्हटलं नकोच पुरणपोळी करायला, आणि नाही केला. म्हटलं नंतर कधी करता येईल परत. तर आले मी त्या दिवशी, आले गावावरनं आले. तर मग हे करण नंतर कधीतरी. तर आले त्या दिवशी गावावरनं आले आणि मग कर्जतला गेले. एक दिवस मुक्काम केला. म्हणजे आम्ही शुक्रवारी संध्याकाळी बसलो. शनिवारी कार्यक्रम होता. शनिवारी कार्यक्रम केला दुपारपर्यंत. आम्ही मग लगेच कर्जतला निघून गेलो. मग कर्जतला मुक्काम केला. मग रविवारी आम्ही सकाळी आलो. सकाळी म्हणजे संध्याकाळी आलो, पण लवकर बसलो. सकाळी लवकर बसलेलो आणि मग राहणं नाही झालं, काहीच नाही झालं. आणि मग आलो. कार्यक्रम झाला. खरं तर आधीच जायला पाहिजे होतं, पण नाही जाणं झालं काही कारणास्तव. तर जाऊ द्या, आता दिवाळीला पण जायचंच आहे. मग दिवाळीला जाऊ. आणि ते बोलतात ते दिवाळीला या वगैरे. तर मी कर्जतला गेलते. बापरे सारखं आता मी बोलू शकत नाही, पण सारखं म्हणजे माझ्यावरच हे होतं की आता तुम्हाला माहिती, सध्या प्रीतीने पण चॅनल खोलले वगैरे, यूट्यूबचं चॅनल खोलले. तर व्हिडिओ वगैरे पोस्ट करते तिथं. ते जुनं चॅनल काय झालं माहीत नाही, पण जे नवीन चालू केले. तर पप्पांनी आईने मला बजावलं आहे की अजिबात तिच्यासोबत संबंध ठेवायचा नाही, अजिबात म्हणजे हे करायचं नाही, बोलायचं नाही. ती माझ्या इंस्टाग्रामवरती होती आणि मग इंस्टाग्रामवरती होती. तर ते बोलले, मी म्हटलं इंस्टाग्रामवरच आहे फक्त. ते बोलले इंस्टाग्रामवर नाही, कशातच बोलायचं नाही म्हटलं तिच्यासोबत. अशा काही गोष्टी झालेल्या आहेत आणि मला बजावून सांगितले त्यांनी. आता मी तर नाहीच हे करत. इंस्टाग्रामवरच तिथे स्टोरी वगैरे असते, तेच असते, बाकी काही नाही. जाऊ दे, मी चालले बरं का. मी झाले नगर, एवढ्या परेशान करत नाही पुरी मला. जाऊ काय? का भात टाकलाय, तिकडे डाळ टाकली मी, भात होते आणि हे केलं. पूजा वगैरे काही करता यायची नाही मला. हो, तुम्हाला म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती खरंच असतं थोडंसं ग्लो दिसतोय. त्याचं कारण तुम्हाला सांगते. मी ना फक्त एकदाच तांदळाचे पीठ लावले बरं का काल. आता पिंपल्स तुम्हाला माहिती किती दिसतात माझे पिंपल्स. आता मी व्हिडिओमध्ये बघितले. तर खरंच चेहरा असा गोरा दिसतोय तांदळाच्या पिठामुळं. तर हे गेलेत आता हे आणायला, दूध वगैरे आणायला गेलेत. त्यांना नाईट ड्युटी लागली कालपासून. 3 दिवस आहे नाईट ड्युटी. तर त्यांना सुट्ट्या नव्हत्या, काय नव्हत्या, त्याच्यामुळे लवकर यायला लागलं. मम्मीचं लय म्हणणं होतं राहा. एक दिवस आली नाही, राहिली नाही. पण आता जाऊ द्या म्हटलं, दिवाळीला जायचंच आहे. मग कार्यक्रम वगैरे उरकला. तर कमेंट होत्या व्हिडिओ कशाला काढला. तर व्हिडिओ काढण्याचं हेतू माझ्यासोबत असा होता की तो क्षण असतो, आपण कसं दुःखाचं बोलतो, पण ते एक मी प्रकारे टिपून ठेवलं की आठवण म्हणून, बाकी काही नाही. मी काय बाकीचे व्हिडिओ काही काढले नाही. बाकीच्यांनी तर काही पोस्ट केलेले आहेत व्हिडिओद्वारे, दाखवलेत. फार माहितीपर्यंत व्हिडिओ काहींचे पोस्ट झालेले आहेत. काय तरी अवघड आहे माणसाचं, काही खरं नाही बरं का. खरंच काही खरं नाही. आज इथं तो उद्या तिथं, क्षणभंगूर जीवन आहे.
तर पप्पा तर बोलले, आणि त्यांनी पण सांगितलं अजिबात हे नाही. आणि आज भाऊजींचा बड्डे दसऱ्याच्या दिवशी. आणि खरं म्हणजे आता कसं असतं, त्यांच्या पण मनाला थोडंसं वाईट वाटतच असन. ते सांगत नाही, बोलून नाही दाखवत, पण कुठेतरी त्यांना पण वाटतच असेल कुठेतरी काहीतरी. आज त्यांचा बड्डे होता. आणि खरं सांगायचं झालं तर भाऊजी सगळीकडे ब्लॉग झालेले, सगळ्या ठिकाणी ब्लॉग झाले, इंस्टाग्रामवर ब्लॉग झालेत. आई सांगत होत्या ना मला त्या दिवशी तिकडे गेले, भरपूर काय काय गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आईंनी. तर म्हणजे आता कसं असतं, 4 वर्ष आपण राहिलेलो असतं एकमेकांसोबत, त्यांच्यातल्या काय आठवणी म्हणा, काय म्हणा. तर असंच कुठेतरी माणसाला आठवण येतच असेल, असं नाही की नाही येत. माणूस पूर्ण चेंज झाला. तर भाऊजी नाही का, कधी कधी त्यांना आता तुम्ही जर खरंच आपण मनापासून एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलंच असेल तर आपल्याला त्याची आठवण येते. आणि कुठेतरी त्या व्यक्तीला हे वाटतं, आता ही व्यक्ती काय करत असेल, ती व्यक्ती काय, म्हणजे वाटतच असेल त्यांना पण. आता त्यांचं कसं, आता यूट्यूबचं चॅनल खोलले, आता ते निदान यूट्यूबचे व्हिडिओ तरी बघू शकतील, नाहीतर इंस्टाग्रामवरती ब्लॉक होते, सगळ्या ठिकाणी ब्लॉक होते. पण त्यावेळेस मी तिथं गेले कर्जतला, तर मला आत्ता त्यांच्याकडे बघून असं वाटलं, त्यांनी स्वतःला खूप बदल केलाय, त्यांच्यामध्ये खूप बदल केलाय. आणि एवढं पण काय बोलले नाही, मग ते पण त्यांच्या आयुष्यात पुढं चाललेले आहेत मला असं वाटायला लागले. कारण आता कवर आपण त्यात गोष्टीला धरून ठेवणार, माणसाने कसं पुढं जायलाच पाहिजे. आता बघूया. आई सांगायच्या, ते पण बघायचे व्हिडिओ वगैरे इंस्टाग्रामवरती, पण लगेच ते ब्लॉक व्हायचे. असं झालंय. त्यांनी पण खरं प्रेम केलं, पण काही चुक्या होत्या त्यांच्या पण, काही चुक्या तिच्या पण. बरोबर आहे का नाही. आता आपण काही यांच्यामध्ये काही बोलू शकत नाही. पण त्यांना आठवण येते, भाऊजींना आठवण यायची, कारण त्यांनी ते व्हिडिओ वगैरे इंस्टाग्रामवरचे बघायचे. पण जाऊ द्या, आम्ही त्यांना सपोर्टला आहेत. त्यांना म्हटलं तुम्ही याच्यातून पटकन बाहेर निघा, म्हटलं या गोष्टीतून मी पटकन स्वतःला बदलता, कारण ती तर आयुष्यात पुढे गेलेली. सध्या आता कसं भाऊजींचंच मन कुठेतरी हे होतंय, कारण सध्या ते कर्जतला आहेत. आणि कर्जतला कसं जॉबला वगैरे गेल्यानंतर त्यांचं मन रमण कुठेतरी. आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सपोर्टला आहेत की जॉबला जा वगैरे. आम्ही सर्व त्यांना सांगतोय जॉबला जा कुठेतरी, आणि तुम्ही स्वतःमध्ये बदल करा. आम्ही त्यांना आईन ते पण सर्व सांगतो. आणि हे पण ताई पण त्यांना हमेशा सांगतात तुम्ही स्वतःमध्ये आता चेंज करा, स्वतःला बदलून दाखवा. तर चला बाय बाय, भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. आता ना मला सवय नाही राहिलेली मोबाईलमध्ये बोलायची, म्हणून मला काही एवढं काही सुचत नाही, कारण व्हिडिओज काढत नाही मी. तर आता परत एकदा काहीतरी आता डेली रुटीनचे व्हिडिओ टाकत जाईन. यांचं बघा, त्यांचं कसं चिडवायचं काम चाललं मला, मी तुम्हाला दाखवते. कसं चिडवायचं चाललंय. तर चला बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.